the Lord together. यीशु तुम्हें जीवन में शांति देता है। यीशु तुम्हें जीवन में शांति देता है। ओ फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो? फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो? यीशु तुम्हें जीवन में शांति देता है। जीवन के अंधियारे में ज्योति देता है। जीवन के अंधियारे में ज्योति देता है। फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो? फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो? यीशु तुम्हें जीवन में शांति देता है। जीवन की निराशा में आशा देता है। जीवन की निराशा में आशा देता है। फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो? फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो? यीशु तुम्हें जीवन में शांति देता है। थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड। तू ही है परमेश्वर जो हमें शांति देता है। हमारे निराशाओं में तू ही हमें आशा देता है परमेश्वर। तेरी स्तुति करते हैं। थैंक यू लॉर्ड, थैंक यू फादर, थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड। हालेलुया, वी वर्शिप यू। थैंक यू जीसस। तू ही मार्ग है परमेश्वर, तू ही सत्य है, तू ही हमारा जीवन है परमेश्वर। हालेलुया, वी वर्शिप यू। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। यसु नाम मिला, यसु नाम मिला, मेरा जीवन सवर गया। मेरा जीवन सवर गया। यसु नाम मिला, यसु नाम मिला, मेरा जीवन सवर गया। मेरा जीवन सवर गया। तूने लहू के कतरों को मेरे लिए बहा
बचा लिया तेरे लहू से, मसीह के लहू से मेरा जीवन सवर गया, मेरा जीवन सवर गया। यीशु नाम मिला, यीशु नाम मिला, मेरा जीवन सवर गया, मेरा जीवन सवर गया। तेरा नाम जो लेता है वो जिंदगी पाता है, तेरा नाम जो लेता है वो जिंदगी पाता है। तेरी राहों पर चल कर रोई नाम में पाता है। ओ यीशु तू मिला, हाँ मुझे तू मिला। ओ यीशु तू मिला, हाँ मुझे तू मिला। मेरा जीवन सवर गया, मेरा जीवन सवर गया। यीशु नाम मिला, यीशु नाम मिला, मेरा जीवन सवर गया, मेरा जीवन सवर गया। थैंक यू जीसस, तेरा नाम मिलने से परमेश्वर मेरा जिंदगी सवर गया है, सब कुछ बदल गया परमेश्वर तेरे आने से परमेश्वर। हालेलुया, थैंक यू फादर, थैंक यू जीसस, थैंक यू फादर, थैंक यू फादर, थैंक यू जीसस। तेरा उठना बैठना तेरे लोगों में है, तेरा चलना फिरना तेरे लोगों में है, तेरा उठना बैठना तेरे लोगों में है, तेरा चलना फिरना तेरे लोगों में है, तेरा उठना बैठना तेरे लोगों में है, तेरा चलना फिरना तेरे लोगों में है, तेरा उठना बैठना तेरे लोगों में है, तेरा चलना फिरना तेरे लोगों में है। तू है यहाँ, तू है यहाँ, तू है यहाँ, तू है यहाँ, तेरा राजा है यहाँ, तेरा यीशु है यहाँ, यीशु है यहाँ, यीशु है यहाँ, जहाँ तू होता है वहाँ मुक्ति होती है, जहाँ तू होता है चंगाई होती है, जहाँ तू होता है वहाँ मुक्ति होती है, जहाँ
अब तू यहाँ है तो मुक्ति यहाँ है, अब तू यहाँ है चंगाई यहाँ है, जहाँ तू होता है वहाँ स्वर्ग होता है, जहाँ तू होता है वहाँ स्वर्ग होता है। धन्यवाद परमेश्वर, तू यहाँ पर है इसलिए तेरी आराधना करते हैं। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। समय के लिए धन्यवाद परमेश्वर, आगे का सारा समय तेरे हाथ में देते हैं। थैंक यू जीसस, इन जीसस नेम वी प्रे, आमीन। शेयर दिस वीडियो, वचन का समय। Hello, praise the Lord. Good to see you all. तुम्हा सर्वांना परत भेटण्यासाठी खूप खूप आनंद वाटत आहे. So I believe you're all blessed. माझा विश्वास आहे तुम्ही सर्व आशीर्वादित Yeah, आहे nice to see you again. आणि तुम्हाला परत पाहण्यासाठी खूप आनंद वाटत आहे. Always remember that God is a good God. आणि नेहमी आठवण ठेवा की देव एक चांगला देव आहे. Amen. Amen. He's a good God. देव एक चांगला देव आहे He will never quit loving us. आणि तो आपल्यावर प्रीती करण्याच्या He कधीच बंद करणार loves नाही. you all. आणि देव तुम्हा He सर्वांवर प्रीती loves करतो all of us. आणि देव आपल्या सगळ्यांवर प्रीती करतो Amen. And He'll never quit loving us. आणि आपल्यावर प्रीती करण्याच्या देव कधीच बंद करणार नाही. We are so grateful for it. आम्ही त्याच्यासाठी इतका आभारी Okay, आहे. today we will see, आणि आज आपण पाहणार आहे can a good person go to heaven? एक चांगला व्यक्ती स्वर्गात जाऊ शकतो का? What does the Bible say? आणि शास्त्र काय म्हणत आहे? Because many of us look at people from the external कारण अनेक लोकांना बाहेरून बघत आहे and we say that he's a good man, आणि आपण बोलतो की तो एक चांगला व्यक्ती he's a आहे moral man, आणि तो खूप नैतिक he's व्यक्ती a आहे, godly person. तो दैवी व्यक्ती आहे. So what does the Bible say? मग शास्त्र काय बोलत That आहे? is what we're going to see today. आणि हीच गोष्टी आज आपण पाहणार आहे. Is it enough to be a good person आणि चांगला व्यक्ती होणे पुरेसे आहे or का? God-fearing person एक देवाची भय धरणारा व्यक्ती पुरेसा आहे का to go to heaven? स्वर्गात जाण्यासाठी? In the Bible there's a must. आणि शास्त्रामध्ये एक गरजेची गोष्टी आहे There's a must in the Bible. आणि शास्त्रामध्ये एक अगत्य अशी गोष्टी आहे. Jesus said येशूने सांगितले in John 3:7, योहान 3:7 मध्ये, he told Nicodemus, आणि येशूने निकोदिमाला सांगितले do not marvel आणि आश्चर्यचकित होऊ नका that I said to you, की मी तुम्हाला सांगितले you must be born again. की तुझ्या नवीन जन्म झालंच पाहिजे. Because Nicodemus was shocked. कारण निकोदिमाला आश्चर्य वाटले Because he thought his religious background, आणि त्याला वाटले की तो धार्मिक पार्श्वभूमीतून आहे म्हणून, being a righteous person, आणि तो नीतिमान व्यक्ती आहे a good म्हणून, person, एक चांगला व्यक्ती आहे educated म्हणून, person, शिक्षित व्यक्ती आहे म्हणून, religious person, धार्मिक व्यक्ती आहे he म्हणून, thought he was going to heaven. म्हणून त्याला वाटलं की तो स्वर्गात जात That's what आहे. the Lord Jesus said. म्हणून प्रभू येशूने त्याला Don't be सांगितले shocked आणि आश्चर्यचकित to होऊ what I'm नका. going to say. आणि जे मी सांगणार आहे त्याच्याविषयी, You, की तू a righteous man, एक नीतिमान व्यक्ती, a religious man, एक धार्मिक व्यक्ती a law-abiding person, आणि एक नियमशास्त्राचे पालन करणारा a व्यक्ती, leader, एक a पुढारी, religious leader एक धार्मिक पुढारी, must be born again. त्यात तुझ्या नवीन जन्म झालंच पाहिजे. Nothing matters आणि कुठल्याही गोष्टी महत्वाची whether you're नाही. good or bad. तुम्ही चांगले आहात किंवा वाईट आहात. These are the divine necessities आणि ही दैवी गरजेची गोष्टी आहे, अगत्याची गोष्टी आहे of God. देवाची. You must be born again. तुझ्या नवीन जन्म झालाच पाहिजे. See, this is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. Jesus did not tell a drunkard, आणि येशूने एक दारुड्याला a सांगितले bad नाही, man, एक वाईट व्यक्तीला सांगितले a नाही, wicked man. एक दुष्ट a व्यक्तीला sinner. सांगितले नाही, पापीला सांगितले नाही. He's telling someone who believed in God, आणि येशू त्या व्यक्तीला सांगत आहे जो देवावर भरोसा a करत religious होता. person, एक धार्मिक व्यक्तीला बोलत होता, a righteous person एक नीतिमान व्यक्तीला, based on the Old Testament law. आणि जुन्या कराराच्या नियमशास्त्रावर आधारित असलेला. He said, you must be born again. आणि येशूने निकोदिमाला सांगितलं तुझ्या नवीन जन्म So, झालंच पाहिजे. we need to learn a lesson. म्हणून आपण एक धडा शिकलो पाहिजे. So, God wants that we must be born again. आणि देवाची इच्छा आहे की आपला नवीन जन्म झालंच पाहिजे. Originally, आणि मूलभूत we were born of our parents. आणि सुरुवातीमध्ये आपण आपल्या आई वडिलांपासून We जन्म are all घेतले. born
of our parents. आपल्या सर्वांचा जन्म आपल्या आई वडिलांपासूनच झालेली आहे. But now, पण आता God says, देव बोलतो, we were born of our parents, आम्ही जे आपल्या पालकांद्वारे जन्म घेतले must be born त्यांचे जन्म one झाले more पाहिजे. time. त्यांच्या पुन्हा एकदा जन्म झाली पाहिजे. See, that's what the Lord is saying. आणि असंच प्रभू म्हणत आहे, You must be born again. तुमच्या पुन्हा जन्म झाली पाहिजे. That means that one natural birth त्याचा अर्थ आहे की एक जो नैसर्गिक जन्म होता is not enough. ती पुरेसा नाही. You must be born again. तुमच्या नवीन जन्म किंवा पुन्हा जन्म And this झाली time, पाहिजे. आणि ह्या you वेळेस must be born of God. आणि ह्या वेळेस तुमचा जन्म देवापासून I झाली sing पाहिजे. तुम्ही हे बघितले का? The people of the world must know this. आणि जगाच्या लोकांना हे कळले पाहिजे. Our birth could be good or bad, आपली जन्म चांगलं किंवा वाईट होऊ शकतो, but this birth पण हा जो जन्म आहे cannot take any one of us to heaven. आणि हा जो नवीन जन्म आहे, पण हा जो पृथ्वीचा जन्म आहे आपल्याला कुणालाही स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. Amen. आमेन. No one आणि कुणीही is fit for heaven कुणीही स्वर्गासाठी उचित नाही with the natural birth. नैसर्गिक जन्मामुळे. We must tell this to the people of the world. आपण ही गोष्टी जगाच्या लोकांना सांगितले पाहिजे. Nothing that you do with this natural birth, आणि कुठल्याही गोष्टी जे तुम्ही या नैसर्गिक जन्माने करत good आहे, or bad, चांगलं किंवा वाईट गोष्टी can take you to heaven. तुम्हाला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. Even if you are the best जरी तुम्ही सर्वात उत्तम व्यक्ती आहात, person, सर्वात उत्तम व्यक्ती आहात, you're still a natural man. तरी तुम्ही एक नैसर्गिक शारीरिक मनुष्यच आहात. All your goodness आणि सर्व तुमचा चांगुलपणा cannot give you the life of God. तुम्हाला देवाचं जीवन देऊ शकत नाही. You can be the best natural man, तुम्ही सर्वात उत्तम नैसर्गिक मनुष्य असू and शकता. people may appreciate you, आणि लोक तुमच्या कौतुक करू शकतो, speak good about you, तुमच्याविषयी चांगलं बोलू शकतो, but you cannot go to heaven पण तुम्ही स्वर्गात तर जाऊ शकत नाही. by the natural birth alone. फक्त नैसर्गिक जन्माने तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. You must be born again. तुमच्या नवीन जन्म किंवा पुन्हा जन्म One more time. अजून एकदा झाली पाहिजे. This is very, very important. आणि ही खूप खूप महत्वाची आहे. It's not of which parents you were born, आणि ही महत्वाची नाही की कुठल्या आईवडिलांद्वारे तुमचा जन्म झाले आहे, how you were born, की तुमचा जन्म कसे झाले of whom you were born, आणि कुणाच्या द्वारे तुमचा जन्म झाले, whether it was a godly person. आणि तो दैवी व्यक्ती होता की नाही. You must be born again. तुमचा नवीन जन्म झालंच पाहिजे. That means the first birth cannot take anyone to heaven. ह्याचा अर्थ आहे की आपला जो पहिला जन्म आहे कुणालाही स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. If all your life you lived with the first birth आणि जर तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्य नैसर्गिक जन्माने जगले and you die, आणि जर तुम्ही मरण पावले, you cannot go to heaven. मग तुम्ही स्वर्गात जाऊ शकत See, नाही. this is what God says. आणि असंच देव बोलत आहे. Amen. आमेन. You know, when we were born of our parents, जेव्हा आपला जन्म आपल्या आईवडिलांपासून झाले, we obtained human life. आपल्याला मानवी जीवन प्राप्त झाले. When we are born of God, जेव्हा आपला जन्म देवापासून होतो, by believing in Jesus, येशू ख्रिस्तावर विश्वास करून we obtain God's divine life. आपल्याला देवाचे दैवी जीवन प्राप्त होतो. Amen. आमेन. This is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. Very, very important. खूप खूप महत्वाची आहे. More than the natural birth, आणि नैसर्गिक जन्मापेक्षा the अधिक spiritual birth is more important. तुमचा जो आत्मिक जन्म आहे खूप खूप महत्वाची आहे. In one message I gave, आणि एका संदेशामध्ये मी you know, दिले, people are frightened of this physical death, लोकांना ह्या शारीरिक मृत्यूचा भय वाटत आहे, but the greatest fear पण सर्वात मोठी जी भीती आहे is of spiritual death, ती आहे आत्मिक मरणाविषयी. because physical death कारण जी शारीरिक मरण is आहे just the separation ती फक्त एक वेगळेपणा आहे. of our soul जो आपल्या जीवाविषयी आहे from our body. ती फक्त आपला जो जीव आहे शरीरापासून वेगळं होतं, ही शारीरिक मरण आहे. Our soul and spirit, किंवा आपला आत्मा व जीव वेगळा From our होतो, body. आपल्या शरीरापासून वेगळा that is होतो, physical death. आणि तो आहे शारीरिक Spiritual मरण. death is आणि आत्मिक मरण आहे, separating of your soul and spirit from God, आणि आत्मिक मरण म्हणजे तुमच्या आत्मा व जीव देखील देवापासून दूर होतो, from वेगळा होतो, heaven स्वर्गापासून दूर होतो permanently. आणि कायमस्वरूप. See, that's why spiritual म्हणून birth आत्मिक जन्म is very important. खूप खूप महत्वाचे आहे.
same way, तसंच प्रकारे spiritual life आत्मिक जीवन is very important. खूप महत्वाची आहे. The natural will remain natural. नैसर्गिक तर नैसर्गिकच राहणार. You can do nothing. तुम्ही त्याच्याविषयी काय We करू need शकत नाही. God's life. आपल्याला देवाच्या जीवनाची गरज आहे. So to be born again म्हणून नवीन जन्म घेणे is म्हणजे not self-improvement ती आहे स्वतःची सुधार करणे नाही or better behavior की चांगलं वर्तन करणे नाही. with a natural life. आपल्या नैसर्गिक जीवनाने However good you are, किती तुम्ही चांगले असले तरी you are natural, तुम्ही नैसर्गिक शारीरिकच आहात, not spiritual. आत्मिक नाही. Spiritual means आत्मिक म्हणजे it's not just getting knowledge of spiritual आत्मिक म्हणजे फक्त आत्मिक गोष्टींविषयी ज्ञान or प्राप्त करणे नाही knowledge of religion. किंवा धर्माविषयी ज्ञान प्राप्त करणे नाही. Spiritual means आत्मिक म्हणजे you have the life of God. तुमच्यामध्ये देवाचं जीवन आहे That's very, very, very important. आणि ही खूप 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 महत्वाची आहे. So many are trying to change their behavior. अनेक लोक आपल्या वर्तणुकी बदलण्याचा प्रयत्न You may करत आहेत. become the best in behavior, तुम्ही आपल्या वर्तनामध्ये सर्वात उत्तम असेल but you're still natural. तरी तुम्ही अजूनही शारीरिक किंवा नैसर्गिकच आहात. What is the use of making ourselves the best? आणि काय उपयोग जर आपण स्वतःला खूपच उत्तम बनवले Who wants to go to hell with the best personality, आणि कुणाला नरकात जायचं आहे सर्वात उत्तम व्यक्तिमत्व घेऊन with the best good works, आणि सर्वात उत्तम पुण्य काम करून with the कुणाला best behavior? सर्वात उत्तम वागणुकीने Who wants to be the best in hell? आणि नरकामध्ये कुणाला उत्तम व्हायची इच्छा आहे. This is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. Only the Bible tells us this. फक्त शास्त्र आपल्याला असं बोलतो It is the second birth आणि हा जो दुसरा जन्म आहे that brings in a new life. जो आपल्याला एक नवीन जीवन देतो. Amen. आमीन. It's a matter of life, आणि ही जीवनाची बाब आहे, not of religion. धर्माची नाही. Amen. आमीन. It's a matter of life. ही जीवनाची गोष्टी आहे. I always say this. आणि मी नेहमी असं बोलतो What heaven sees आणि स्वर्ग काय पाहतो. is whether you have life or no life. स्वर्ग एवढंच पाहतो की तुमच्यामध्ये जीवन आहे किंवा जीवन नाही. That's all. एवढंच पाहतो. Do you have the life of God तुमच्यामध्ये देवाचे जीवन आहे का or you don't have the life of किंवा God? तुमच्यामध्ये देवाचे जीवन नाही. When does heaven rejoice? आणि स्वर्ग कधी आनंद करतो What makes heaven आणि rejoice? कुठल्या गोष्टी स्वर्गाला हर्षित करतो. Don't think heaven becomes happy आणि असं विचार करू नका की स्वर्ग आनंदित because you होतो are the best person कारण तुम्ही सर्वात उत्तम व्यक्ती or आहात richest किंवा person, सर्वात धनवान व्यक्ती आहात, famous person. खूपच प्रसिद्ध व्यक्ती No. आहे. नाही. These are all temporary earthly things. आणि हे सर्व तात्पुरता पृथ्वीची गोष्टी You आहे. know, many when there's a match and they win आणि अनेक लोक जेव्हा मॅच असतं, क्रीडा असतं आणि जेव्हा ते जिंकतात and they say, "Oh, heaven is rejoicing. आणि ते म्हणतात की स्वर्ग आनंद करतो, Angels are rejoicing." देवदूत आनंद करतात. Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने मला angels सांगितले don't enjoy these temporary things. आणि जे देवदूत आहे हा तात्पुरत्या गोष्टीमध्ये काय आनंद करत नाही. There's only one reason आणि एकच कारण आहे, heaven rejoices. स्वर्ग आनंद करतो. The Bible says, शास्त्र म्हणतो when one sinner जेव्हा एक पापी believes in Jesus जेव्हा तो येशूवर विश्वास and करतो receives the life of God, आणि जेव्हा तो देवाचे जीवन प्राप्त the करतो, whole heaven celebrates. पूर्ण स्वर्ग आनंद उत्सव करतो. Our Father celebrates. आपला पिता आनंद करतो, Jesus celebrates. येशू साजरा करतो All the saints celebrate. आणि सर्व जे संत आहे ते साजरा All the करतात. angels celebrate. सर्व देवदूत साजरा करतात That's the reason to celebrate. आणि तोच कारण आहे आनंद You know करण्यासाठी. what heaven celebrates आणि जो स्वर्ग साजरा करतो has a true and eternal meaning. त्याच्यामध्ये खरा व सार्वकालिक अर्थ आहे. Heaven doesn't rejoice for temporary and meaning. आणि जो स्वर्ग आहे तात्पुरता अर्थासाठी आनंद करत नाही. Heaven rejoices for that which has eternal meaning. आणि स्वर्ग त्या गोष्टीसाठी आनंद करतो ज्याच्यामध्ये सार्वकालिक अर्थ आहे. When one sinner, जेव्हा एक पापी, not a good man, एक चांगला व्यक्ती नाही, a sinner, एक पापी, the worst of a person, सर्वात दुष्ट व्यक्ती, when he believes in Jesus जेव्हा तो येशूवर विश्वास करतो and he receives the life of Jesus, आणि जेव्हा तो येशूच्या जीवनाला प्राप्त life करतो, of God, देवाच्या जीवनाला प्राप्त the करतो, whole heaven rejoices. संपूर्ण स्वर्ग आनंद करतो. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. That shows heaven wants only one thing. आणि हे दाखवत आहे की स्वर्गाला एकच They गोष्टीची गरज want आहे to meet you in heaven. आणि त्यांना तुम्हाला स्वर्गात भेटायची इच्छा आहे.
They are waiting for you. आणि ते तुमची वाट बघत Because आहेत. heaven is a place of rejoicing. कारण स्वर्ग आनंदाची जागा No आहे. sickness, no disease, आजार नाही तिथे, रोग no नाही, curse, शाप no नाही, violence, हिंसा no नाही, death, मरण no नाही, old age, आणि वृद्धपणा नाही, weakness. अशक्तपणा नाही, no sad tears. आणि दुःखाचे अश्रू नाही, Tears of joy will be there. आणि आनंदाचे अश्रू स्वर्गात Fun will be असेल. there. मजा असेल. No one will hurt you. कोणी तुम्हाला No दुखवणार one will नाही, hate you. कोणी तुमचा द्वेष करणार नाही, No one will be angry at you. आणि कुणी तुमच्यावर रागिष्ट There होणार are no नाही, terrorists in heaven. आणि स्वर्गामध्ये आतंकवादी नाही, You don't have to fear by night आणि रात्रीच्या तुम्हाला भीती because there is बाळगायची no गरज नाही. night in heaven. कारण स्वर्गामध्ये रात्रीच नाही. Amen. आमेन. 50% fun in heaven. आणि 50% मजा आहे स्वर्गामध्ये, Everything is given free. आणि प्रत्येक गोष्टी आपल्याला मोफत दिली गेली आहे. God is not telling you, आणि ते तुम्हाला बोलत नाही. tie your luggage, आणि तुमच्या पोटली take बांधा, all the money. आणि सर्व पैसा घेऊन या, You have to buy a flat in heaven. आणि तुम्हाला स्वर्गात फ्लॅट विकत घ्यायचा No. आहे. नाही. God will provide mansions for you. आणि देव तुमच्यासाठी महल उपलब्ध This is करणार. the truth. आणि ही खरी गोष्टी आहे. It's not an imagination. आणि ही काय कल्पना नाही. Many don't know about heaven. आणि अनेक लोकांना स्वर्गाविषयी माहिती नाही, That's what they say. म्हणून ते बोलतात Lord, give me a small place in heaven. की प्रभू मला स्वर्गामध्ये एक लहानशी जागा दे. God is not कंजूस. आणि देव काय चिकट नाही, He's not a steward. आणि तो काय कारभारी नाही. He's the owner देव मालक आहे of this world ह्या जगाची, and many planets, आणि अनेक the ग्रहांची, sun, moon, stars, आणि सूर्य चंद्र the whole of ताऱ्यांची, heaven, पूर्ण स्वर्गाची, every life form, आणि प्रत्येक जीव whether it is जीवधारी प्राणी, humans, ती मानवी असेल, मानव असेल, animals, जनावर असेल, plant life, आणि रोपाचे जीवन असेल, bird life, पक्ष्यांचे जीवन असेल, nothing has come without God. आणि कुठल्याही गोष्टी देवाशिवाय आलेलीच He नाही. is the creator. तो निर्माण करता आहे. That's why in heaven, म्हणून स्वर्गामध्ये the streets are made of gold. आणि जे रस्ते आहे सोन्याने बनवले गेले आहे. God is a lavish God. आणि देव एक थाटामाटाचा देव आहे. Amen. आमेन. You're the closest to his heart. आणि तुम्ही त्याच्या हृदयाच्या अगदी जवळचे आहात. There is no one closer than you. आणि तुमच्यापेक्षा देवाच्या जवळ कोणी नाही. That's why he teaches through the marriage on earth. म्हणून पृथ्वीवर जो लग्न आहे त्याच्याद्वारे देव आपल्याला शिकवतो. The closest about all relationship आणि सर्व नाते संबंधापैकी सर्वात जवळच्या on this नातेसंबंध earth ह्या पृथ्वीमध्ये is the marriage ती relation. आहे विवाहाची नातेसंबंध. Remember this. ही गोष्टी लक्षात That's ठेवा. the closest. आणि लग्नाचा संबंध अगदी समीपचा आहे. That's why the devil enters in marriage म्हणून शैतान लग्नामध्ये प्रवेश करतो and does much harm. आणि खूप इजा करतो. God has taken that same relationship आणि देवाने तो सारखाच नातेसंबंध घेतला for आहे us आपल्यासाठी. and he calls himself the bridegroom आणि देव स्वतःला वर बोलतो and the church as the bride. आणि मंडळीला देव वधू बोलतो. This is the closest आणि relationship. ही सर्वात जवळच्या नातेसंबंध आहे. Amen. आमेन. So heaven is fun. म्हणून स्वर्ग मजा आहे. Okay, let's go into the word more now. आपण अधिक आता वचनाकडे जाऊ. So, the natural life we are born with is not enough. आणि ज्या नैसर्गिक जन्माने आपले जी जन्म झालेली आहे ती पुरेसा नाही. You need to have one more life, one more birth that is born again. आणि तुम्हाला अधिक एक जीवनाची गरज आहे, अधिक एक जन्माची गरज आहे, आणि तो आहे नवीन जन्म. For us to have another life, आणि दुसरा जीवन आपल्याला मिळण्यासाठी we must have another birth. आपल्याला दुसरा जन्म असले पाहिजे. So when we have the life of God, ज्या आपल्याकडे देवाचे जीवन असतो, born of God, जेव्हा आपला जन्म देवापासून होतो, we become the sons of God, आपण देवाचे पुत्र होतो, the daughters of आपण God, देवाची कन्या होतो, not servants. देवाची दास नाही. Religion will make you servants, आणि धर्म तुम्हाला चाकर बनवणार, but God by his life makes you sons and daughters. पण देव त्याच्या जीवनाने तुम्हाला पुत्र व कन्या बनवतो. How can he call you a servant मग देव तुम्हाला दास कसं बोलू शकतो? when you have his life? जेव्हा तुमच्यामध्ये देवाचे जीवन आहे, When he is your father, जेव्हा देव तुमच्या पिता आहे, how can your father call you servant? मग तुमच्या पिता तुम्हाला दास कसं बोलवणार? Many say I'm a servant of God. अनेक लोक बोलत आहे मी देवाच्या दास That आहे, shows service, आणि ही दाखवत आहे सेवा a servanthood mentality, आणि एक दासाची a मानसिकता, humble mentality. एक नम्र मानसिकता दाखवत आहे. That doesn't mean you're a servant. याचा अर्थच नाही की तुम्ही दास किंवा चाकर झाले आहे. Many take pride. अनेक लोक गर्व I'm a बाळगतात servant of की God. मी देवाच्या दास आहे, That's a mentality. आणि ती एक फक्त That's मानसिकता a आहे, humility. आणि ती एक नम्रताची स्वभाव आहे. God is so humble, आणि देव इतका नम्र आहे, so great yet humble. आणि इतका महान थोर आहे तरी नम्र आहे. So that's a mentality. म्हणून ती एक You're मानसिकता not आहे. servants. तुम्ही काय दास नाही. Servants are,
This is the reason many are trying to please God. आणि हीच कारण आहे की अनेक लोक देवाला संतुष्ट As करण्याचा प्रयत्न servants करतात. try to please their boss. जसं दास आहे आपल्या मालकाला खुश करायचा प्रयत्न करतो. God is already pleased. देव आधी संतुष्ट आहे. We're not pleased with our child because he works. आणि आपण आपल्या मुलावर खुश होत नाही कारण तो काम करतो म्हणून. Because he or she is my child. आणि तो किंवा ती माझी लेकरू आहे So म्हणून I'm pleased. म्हणून मी खुश आहे. In the same way, तसंच प्रकारे God is pleased with you देव तुमच्यावर संतुष्ट आहे because you are his child. कारण तुम्ही देवाचे लेकरू आहात. Amen. आमेन. Okay, let's go a little further. आपण पुढे जाऊया. So, the life of God म्हणून देवाचे जे जीवन आहे gives us the right आपल्याला अधिकार देतो and authority आणि सामर्थ्य देतो to become the sons of God. देवाचे पुत्र That's होण्यासाठी. what John 1:12 says. आणि असंच योहान 1:12 म्हणत आहे. By this we possess divine life. आणि ह्याच्याने आपण दैवी जीवनाच्या मालक होतो. And with that divine life is the divine nature. आणि त्या दैवी जीवनाबरोबर दैवी स्वभाव येतो. We have the nature of God. आपल्यामध्ये देवाचा स्वभाव आहे. And I have a life relationship with God. आणि आपलं देवाबरोबर जीवनाच्या नातेसंबंध आहे. Amen. You have a Amen. life relationship. तुमच्या जीवनाच्या नातेसंबंध Not आहे. works relationship. आणि कामाचे नातेसंबंध नाही. Your relationship is not based on good works. आणि तुमचे जे नातेसंबंध आहे पुण्य कामावर You आधारित are not आहे. saved by good works. आणि पुण्य कामाने तुमची तारण झालेली नाही. You are saved by life. आणि जीवनाने तुमची When तारण you झाली. believed in जेव्हा Jesus, तुम्ही ईश्वर विश्वास केला you are born of God. देवापासून तुमचा जन्म And so you झाला are a child of God. म्हणून तुम्ही देवाचे लेकरू आहात. And no one can rob this relationship. आणि कुणी हे जे नातेसंबंध आहे याची चोरी करू शकत Whatever नाही. people may call you, आणि जे काही लोक तुम्हाला बोलवणार but God calls you his son. पण देव तुम्हाला त्याच्या पुत्र बोलतो. Amen. आमेन. People may look at your faults आणि लोक तुमच्या and चुकांकडे your बघेल failures, आणि तुमच्या अपयशांकडे and they बघणार may keep you names, आणि तुमच्यावर नाव ठेवू शकतो. but God doesn't call you names. पण देव तुमच्यावर कुठलाही आळ घालत नाही, तुम्हाला कुठल्याही नावाने He बोलवत calls you नाही. his son, आणि देव तुम्हाला त्याच्या पुत्र his बोलतो daughter. आणि त्याची कन्या बोलतो. In the parable of the prodigal son, we see आणि उद्धा पुत्राच्या दाखलामध्ये आपण the पाहतो. father loved both these sons, आणि पिता आपल्या दोन्ही पुत्रावर खूप प्रीती केली. but the younger son पण धाकटा मुलगा took away all the wealth त्यांनी सर्व संपत्ती घेऊन गेला and lived in sin. आणि पापामध्ये राहिला. Did the father hate him आणि पिताने मग त्याचा द्वेष केला का? because he lived in sin? कारण तो पापामध्ये जगत होता म्हणून? No, नाही. he loved him. पिताने त्याच्यावर प्रीती केली. But the son thought the father hates him. पण पुत्राला वाटले की पिता त्याचा द्वेष करतो. See, you must have the right revelation of who God is. आणि तुमच्याकडे योग्य प्रकटीकरण असले पाहिजे की देव कोण आहे म्हणून. Many don't preach the right image of God. अनेक लोक देवाच्या योग्य जे रूप आहे प्रतिमा That's why the ह्याच्याविषयी children शिकवण of देत God नाही. are suffering. म्हणून देवाचे जे लेकरे आहे ते दुःख सोसत The आहे. prodigal son, उधला पुत्रा the devil spoke to his mind. आणि उधला पुत्राकडे शैतानाने त्याच्या Your dad मनामध्ये is very बोलले angry. की तुझे वडील खूप रागवलेला आहे He won't give you anything. आणि तुझे वडील तुला काय He देणार will नाही, punish you. तुला शिक्षा देणार You have no right to go आणि there. तुला काय अधिकार नाही तुझ्या घरी जायला Don't go there. आणि घरी जाऊ नको. So he waited and waited. म्हणून त्यांनी वाट पाहिले His father was waiting, आणि त्याची पिता वाट पाहत होता. not to punish him, त्याला शिक्षा देण्यासाठी नाही but to bless him. पण त्याला आशीर्वाद देण्यासाठी. Look at the father's heart. आणि पिताच्या हृदयाकडे Did बघा. the father change? पिता काय बदलला का? No. नाही. Many people preach अनेक लोक प्रचार or करतात write on the Facebook, किंवा फेसबुकवर लिहित God आहेत is angry. की देव रागावला आहे, God will punish you. देव शिक्षा देणार God तुम्हाला, will put sickness and देव disease. तुमच्यावर आजार God will do होईल, this and that. देव हे करणार ते करणार. They are giving a false image of God. आणि ते देवाच्या चुकीच्या चित्र देत आहे. The father loved the son. आणि पिताने पुत्रावर खूप प्रीती केली And the father was only waiting for one thing. आणि पिता एकच गोष्टीची वाट बघत होता The child must come back. की त्याचा मुलगा परत आला पाहिजे. He didn't send his servant, आणि त्याने आपल्या चाकरांना पाठवले नाही go and beat him, pull him and bring him back आणि home. त्याला मारून पिटून घरी घेऊन ये No. नाही. He has spoiled my name. त्यांनी माझं नाव खराब केलं आहे. No. The son should make a choice. आणि मुलांनीच निवड केला पाहिजे. He took a choice to leave him. आणि पुत्राने निवड घेतला की पिताला तो सोडून जाणार आहे म्हणून. He should take a choice to come back. म्हणून पुत्राने स्वतः निवड केला पाहिजे की तो घरी परत येणार. When he became so poor, जेव्हा तो खूप गरीब झाला then he decided to come home. मग त्यांनी निर्णय केला की तो घरी जाणार. But yet he thought in his mind, तरी त्यांनी आपल्या मनात विचार केला based
on the knowledge he had about his father. आणि त्याच्या मनात जो पिताविषयी ज्ञान होता त्याच्या Wrong आधारे knowledge. आणि चुकीचा ज्ञान होता त्याच्या मनामध्ये. So he decided, म्हणून त्यांनी I'll निर्णय tell केला, my father, मी माझ्या वडिलांना सांगेन, make me a servant. मला तुझा एक चाकर बनव. Look at this. This is the way many Christians are living. आणि अशा प्रकारे अनेक ख्रिस्ती जगत आहे. A slave mentality, एक गुलामाची a मानसिकता servant घेऊन, mentality. एक दासाची मानसिकता That घेऊन, God won't give me anything की देव मला तर काय देणार because नाही I sinned. कारण मी पाप केला आहे. So I want to become a servant. म्हणून मला एक दास व्हायचा आहे. I know I cannot receive anything free मला माहिती आहे मला कुठल्याही गोष्टी मोफत मिळू शकत because I've नाही sinned. कारण मी पाप केला आहे. And many are preaching, अनेक लोक प्रचार you're a करत sinner. आहेत की तू पापी God आहे, won't bless you. देव तुला आशीर्वाद देणार नाही. All this kind of wrong messages. आणि असं सर्व प्रकारचे चुकीचा संदेश. So he said, I'll tell my father, म्हणून पुत्र बोलतो मी मला माझ्या वडिलांना make me a बोले servant की मला तुझ्या एक चाकर बनव because I don't deserve to be a son. कारण मी तुमच्या पुत्र व्हायचा लायक नाही. And when he came home, आणि जेव्हा पुत्र परत घरी आला, the Bible says, शास्त्र the म्हणत आहे, father ran. पिता धावत सुटला Not the son didn't run. आणि मुलगा धावत सुटला नाही, Father ran. पिता धावला Not to beat him, आणि त्याला मारण्यासाठी but नाही embrace him पण त्याला आलिंगन and देण्यासाठी kiss him आणि त्याला चुंबन and देण्यासाठी love him. आणि त्याच्यावर प्रीती And Holy करण्यासाठी. Spirit told me, आणि पवित्र आत्म्याने मला सांगितले he embraced him आणि पिताने त्याला आलिंगन with दिले the dirty clothes. आणि त्या घाणेरड्या He वस्त्राबरोबर. didn't say, first clean yourself. आणि पिताने सांगितले नाही प्रथम जाऊन स्वच्छ होऊन ये. In that dirt, he embraced him आणि त्या घाणीमध्ये पिताने त्याला आलिंगन दिले and kissed him. आणि त्याला चुंबन दिले He wanted to tell his son, आणि त्याला त्याच्या पुत्राला सांगायचं होता I still love you. मी अजूनही तुझ्यावर प्रीती करतो, I have not changed. मी काय बदलला नाही. You may have changed. तू बदलला असेल That's why you want to become a servant. म्हणून तुला एक दास व्हायची इच्छा आहे, But I have not changed. पण मी काय बदलला I'm नाही. still your father मी अजूनही तुझा पिता and आहे you're still my son. आणि तू अजूनही माझा पुत्र आहे. Let's celebrate. चला आपण उत्सव करू. Why did the father celebrate? आणि पिताने उत्सव का केला? Because the Bible says कारण शास्त्र म्हणत आहे the son was lost आणि पुत्र हरवला and होता is found. आणि तो सापडला He गेला was dead. आणि तो मृत होता, Now he's alive. आता तो जिवंत That's the आहे. reason to celebrate. आणि हाच कारण आहे उत्सव The करण्यासाठी. reason for celebration was आणि उत्सव करण्यासाठी कारण होता the son has come back. की पुत्र परत आलेला I आहे. have received my son. मला माझा पुत्र परत मिळाला आहे. I don't want my son to be lost. माझी इच्छा नाही की माझा पुत्र हरवला So पाहिजे. my celebration is म्हणून माझा उत्सव आहे because my son has come home. आणि माझा पुत्र घरी आलाय म्हणून मी उत्सव करतो. He gave him the best clothes and everything. आणि त्याला सर्वात उत्तम झगा दिले, प्रत्येक गोष्टी He दिले was still his son. आणि तो अजूनही त्याचा पुत्रच होता. Jesus spoke this parable, आणि येशूने हे दाखला सांगितले speaking about how God is. आणि हे दाखवत होता की देव कसं Who आहे God म्हणून is. की देव कोण आहे. Let us learn from this parable. आपण ह्या दाखलामधून There are शिकूया great lessons to learn from this parable. आणि खूप महान धडा आहे आपल्याला ह्या शास्त्रामधून शिकायला, दाखल्यामधून शिकायला. Okay, so we are not we don't go to heaven because of some ethical teachings or religious kind of teachings आणि काही नैतिक शिकवण किंवा धार्मिक शिकवणामुळे आम्ही स्वर्गात जात नाही. to correct us आपल्याला or to सुधारण्यासाठी, change our lives. आपल्या जीवनाला बदलण्यासाठी No, नाही. we need another life. आपल्याला दुसऱ्या जीवनाची गरज आहे We don't need teaching to change us. आणि आपल्याला शिकवण्याची गरज नाही आपल्याला बदलण्यासाठी. No. नाही. That is not the way God presents आणि असं the प्रकारे gospel. देव जे सुवार्थ आहे आपल्याला प्रस्तुत करत नाही. Even if religious teachings could change जरी धार्मिक शिकवण आपल्याला बदलू शकतो and it become better, आणि तुम्ही उत्तम झाले, but that is natural life. पण तो तर नैसर्गिक जीवनच आहे. According to God, आणि देवानुसार all our righteous acts are like filthy rags. The आपल्या Bible says. सर्व नीतिमान जी कृत्य आहे घाणेरडी चिंध्यांसारखा आहे असं शास्त्र म्हणत आहे. The natural good life cannot take anyone to heaven. आणि नैसर्गिक चांगलं जीवन कुणालाही स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. Don't waste your time आणि तुमचा वेळ व्यर्थ घालवू trying to नका become good, की तुम्ही चांगल्या व्हायचा to प्रयत्न be करत accepted आहे, by God, जेणेकरून देवाने तुमचा स्वीकार केला पाहिजे trying to be good. आणि तुम्ही चांगल्या व्हायचा प्रयत्न So करता when you die, you go to heaven. जेणेकरून जेव्हा तुम्ही मरणार तुम्ही स्वर्गात जाणार No. नाही. Instead, believe in Jesus. आणि त्याच्याऐवजी येशूवर विश्वास And you करा have the good life. आणि तुमच्याकडे चांगलं जीवन With आहे that good आणि life, त्या चांगल्या जीवनाने you can live good. तुम्ही चांगलं जीवन जगू It शकता. becomes easy. मग तुम्हाला अगदी सोयीचा होतो. With the natural life, आणि नैसर्गिक जीवनाने to become good चांगलं व्हायला is very difficult. खूप
कठीण आहे. Because our natural life is a fallen life, कारण आपलं नैसर्गिक जीवन पतन पावलेलं sinful जीवन, life, पापीमय जीवन having nature of Satan. आणि त्याच्यामध्ये शैतानाचा स्वभाव आहे. So we cannot live a good life. म्हणून या नैसर्गिक जीवनामध्ये आपण चांगलं जीवन जगू शकत No, नाही. it's not possible. आणि ही गोष्ट शक्य नाही. That's why we need another life. म्हणून आपल्याला दुसऱ्या जीवनाची गरज आहे. We need the life of God आपल्याला देवाची जीवनाची गरज to आहे. be called the real children of God देवाच्या खरेखुरे लेकरे बोलवण्यासाठी, forever. युगानुयुगासाठी. So we need to tell the people म्हणून आम्ही लोकांना सांगितले we पाहिजे need another life. की आपल्याला दुसऱ्या जीवनाची गरज आहे. And the reason is आणि कारण आहे because this natural life कारण ही जी नैसर्गिक जीवन is आहे corrupted ती भ्रष्ट by आहे sin पापाद्वारे. and cannot be improved आणि हे नैसर्गिक जीवनामध्ये आपण सुधार आणू शकत from नाही evil to good. आणि वाईटापासून चांगल्याकडे. Jeremiah 17:9 says, आणि यिर्मया 17:9 म्हणत आहे the heart जो हृदय of आहे man मनुष्याचे जो is हृदय आहे, deceitful above all things. सर्व गोष्टींपेक्षा कपट आहे It is incurable, it cannot be changed. आणि तो बरा होऊ शकत नाही, तो बदलला जाऊ शकत नाही. The heart of man is full of deceit. आणि जो मनुष्याचे हृदय आहे पूर्ण कपटी आहे, कपटाने भरलेली आहे. We can cover that heart आपण त्या हृदयाला झाकू with शकतो white clothes, आणि पांढऱ्या वस्त्राने, with good words, चांगल्या शब्दाने by helping people, लोकांची मदत करू. but our heart cannot be changed. पण आपल्या हृदयाला आपण कधीच बदलू शकत नाही. Our deeds cannot change our heart, आपली जी बाहेरची कृत्य आहे आपल्या हृदयाला बदलू शकत नाही. but our heart, good heart, पण can change our evil deeds into good deeds. पण आपलं जो चांगलं हृदय आहे आपल्या वाईट कृत्याला चांगल्या कृत्यामध्ये बदलू What शकतो. God sees is the heart, आणि देव काय पाहत आहे? आपलं अंतःकरण पाहत आहे. whether you have life or not, तुमच्यामध्ये जीवन आहे किंवा नाही, the spiritual life. आत्मिक जीवन आहे किंवा नाही. That's what God sees. आणि एवढंच देव पाहतो. You know, though human beings have the highest development of life, जरी मनुष्य जातीमध्ये जीवनाचा सर्वात उंच वाढ आहे, विवेक आहे, more than plants or animals, आणि रोपापेक्षा जनावरांपेक्षा त्यांचे जे जीवन स्तर आहे खूप उंच स्तराची आहे, yet having this great life तरी हे थोर जीवन असूनही is not enough, ती पुरेसा नाही. because this is fallen in sin. कारण हे जे नैसर्गिक जीवन आहे पापात पडलेले आहे. That's why if this natural life could be repaired, जर ह्या नैसर्गिक जीवनामध्ये आपण दुरुस्त करू शकतो, then God would not tell us to have another life. मग देव आपल्याला सांगितले नसते की आपल्याला दुसऱ्या जीवनाची गरज आहे. But He says, पण देव बोलतो you must be born again. की तुझ्या नवीन जन्म झालंच That पाहिजे. means this life ह्याचा अर्थ आहे हे Natural जीवन, life. हे जे नैसर्गिक जीवन आहे cannot save you. तुमच्या तारणमुळीच करू शकत नाही. Amen. आमेन. He wants us to have the uncreated life, आणि देवाची इच्छा आहे की न निर्माण झालेले जीवन the आपल्यामध्ये असेल. eternal life of God, आणि देवाचे जो सार्वकालिक जीवन आहे तो born of the imperishable seed. जो अविनाशी बीद्वारे झालेली आहे. The first birth, आणि प्रथम जन्म, the natural birth, नैसर्गिक जन्म, was from the perishable fallen seed. आणि नैसर्गिक जन्म होतो तो नाशवंत पतन पावलेला बीद्वारे होती. That's why the tree is bad, म्हणून जर झाड वाईट आहे, the fruit is bad, फळ देखील वाईट असतो. because the seed by कारण- which the trees come up is corrupted. कारण ज्या बीद्वारे ती झाड उत्पन्न झाली आहे तोच बी भ्रष्ट आहे, So the वाईट fruit आहे. is bad. म्हणून तो जो फळ जो तो झाड देणार आहे तो देखील वाईट आहे. That's why now when we are born of God, म्हणून आता जेव्हा तुमचा जन्म देवापासून we are झाली born आहे of the seed of God. आणि तुमचा जन्म देवाच्या बी पासून झालेली आहे, So we will see the fruit thereof. म्हणून त्याचे फळ आम्ही पाहणारच आहे. Amen. आमेन. Just like our first birth, जसं आपलं प्रथम जन्म our आहे human birth, किंवा आपला मानवी जो जन्म brought आहे, us into the human family, आपल्याला मानवी कुटुंबात प्रवेश and दिला to the human kingdom. आणि मानवी राज्याकडे प्रवेश The same way, दिला. तसंच The प्रकारे second birth दुसरा जन्म brings us to the family of God, आणि दुसरा किंवा नवीन जन्म आपल्याला देवाच्या कुटुंबामध्ये घेऊन येतो, where God becomes our father. जिथे देव आपला पिता होतो And then God translates you from the kingdom of the devil to the kingdom of God. आणि देव तुम्हाला शैतानाच्या राज्यापासून काढून तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये ठेवतो.
There's a great message in Colossians 1:13. आणि कलेसिकरास 1:13 मध्ये खूप मोठा संदेश आहे. I gave this message some time back. आणि काही वेळेपूर्वी मी हा संदेश दिला होता. So that is the reason Jesus came. आणि ह्या कारणासाठीच येशू आले. Jesus didn't come up to set up any religion. आणि येशू कुठलाही धर्म स्थापित करण्यासाठी आले Christianity नाही. is not a religion. ख्रिस्तीपणा धर्म नाही. Christianity is having Christ in us as life. आणि ख्रिस्तीपणा आहे की ख्रिस्त आपल्यामध्ये आहे एक जीवन म्हणून. You cannot become a Christian तुम्ही ख्रिस्ती होऊ by शकत just नाही. knowledge, फक्त ज्ञानाने तुम्ही ख्रिस्ती होऊ शकत by नाही. learning much religion, आणि खूप धर्माचा अभ्यास करून by doing good works. आणि पुण्य काम करून You don't become a Christian, हे सर्व काम करून तुम्ही ख्रिस्ती होत नाही. because a Christian कारण एक ख्रिस्ती is based on life, तो जीवनावर आधारित आहे, not religion. धर्मावर नाही. That's what Jesus said म्हणून येशूने काय in John सांगितले? 10:10. योहान 10 I have come मी आलो आहे that they may have life. जेणेकरून त्यांना जीवन दान मिळेल, Life, जीवन मिळेल, not religion. धर्म नाही. Only Jesus came फक्त येशू आले that we may have the life of God. जेणेकरून आपल्याला देवाचे जीवन मिळेल. That's what the Bible says. म्हणून शास्त्र म्हणत He आहे that hath the Son of God ज्याच्याकडे देवाचे पुत्र आहे has life. त्याच्याकडे जीवन आहे. And also says, आणि हे देखील he सांगितले, that does not have the Son of God ज्याच्याकडे देवाचे पुत्र नाही does not have life. त्याच्याकडे जीवन नाही. That's why I told you. म्हणून मी तुम्हाला सांगितले What heaven sees, स्वर काय whether you पाहतो, have life or not. तुमच्याकडे जीवन आहे किंवा नाही. If you reject Jesus, जर तुम्ही येशूचा नाकार you have केला no life. मग तुमच्याकडे जीवन नाही. When you believe and accept जेव्हा Jesus, तुम्ही येशूवर विश्वास करून You त्याचा have स्वीकार life. करतो तुम्हाला जीवन प्राप्त होतो. that's what the Bible आणि says. असं शास्त्र म्हणत So आहे. Jesus is such an important person. म्हणून येशू खूप महत्वाचा व्यक्ती आहे. Because of him, आणि येशू ख्रिस्तामुळे we are alive. तुम्ही जिवंत आहात. Amen. We are आम्ही- alive. आम्ही जिवंत आहे. Only because of him. फक्त येशू ख्रिस्तामुळे आम्ही जिवंत आहे. Have the life of God आपल्यामध्ये देवाचे जीवन आहे because of Jesus. येशू ख्रिस्तामुळे. You have believed in Jesus, तुम्ही येशूवर विश्वास केला आहे you have life. मग तुमच्याकडे जीवन आहे. If you reject him, जर तुम्ही त्याचा नाकार you have केला no life. तुमच्याकडे जीवन नाही. It's not what good works you did. आणि ही महत्वाची नाही की कुठलं पुण्य काम तुम्ही केले, It's not how can I be saved. आणि असं नाही की कसं माझ्या तारण होऊ What I शकतं. should do to be saved. मी काय केलं पाहिजे That's जेणेकरून not माझ्या the तारण question. होणार, ही काय प्रश्न नाही. Who is the one who saves me? आणि कोण आहे जो माझ्या तारण करतो, That is Jesus. आणि तो आहे येशू. Amen. आमेन. Those who reject him, आणि जे लोक येशूचा नाकार करतात they have no life. त्यांच्याकडे जीवन नाही. If you don't have life, जर तुमच्याकडे जीवन नाही you're separate from God. तुम्ही देवापासून वेगळा आहात. You may have blessings, तुमच्याकडे आशीर्वाद असेल but what is the use? पण काय उपयोगाचे? Because God gives blessings to even the unsaved. कारण देव न तारण पावलेल्या लोकांना देखील आशीर्वाद He देतो. gives sun, तो सूर्य देतो, light, प्रकाश rain. देतो, पाऊस देतो, what you sow, you're reaping. आणि जे ते पेरणी करत आहे त्या गोष्टीची ते All the कापणी blessing, करतात. the air, everything He gives. आणि सर्व आशीर्वाद जे हवा आहे सर्व देव देतो त्यांना. But if you don't have life, पण जर तुमच्याकडे जीवन नाही you'll enjoy all this. तुम्ही या सर्व गोष्टीचा आनंद But when you करणार, die, पण जेव्हा तुम्ही मरणार you'll be eternally separated तुम्ही सार्वकालिक साठी वेगळा होणार from God. देवापासून. What unites us to God? आणि कुठल्या गोष्टी आपल्याला देवाकडे जोडतो? Jesus in us. येशू जे आपल्यामध्ये आहे. Amen. आमेन. That's what heaven sees. आणि हीच गोष्टी स्वर्ग That's what the पाहतो. Lord Jesus said. I've come that they may have life. म्हणून येशूने सांगितले मी आलोय जेणेकरून तुम्हाला जीवन मिळेल, And that they might have life to the full. आणि जेणेकरून त्यांना विपुल जीवन मिळेल. Jesus didn't come for any religion. आणि येशू कुठल्याही धर्मासाठी आले नाही. No. नाही. Many came to teach religion. अनेक लोक धर्म शिकवण्यासाठी आले, Religion is what you can do for God. आणि धर्म म्हणजे तुम्ही देवासाठी काय करू शकत आहात. Jesus is what He did for us, independent of us. आणि येशू आहे जो येशूने आपल्यासाठी केला आहे आपल्याशिवाय. That's what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे. So this is Jesus' purpose. म्हणून हीच येशूचा हेतू आहे. He came to give us life. आणि येशू आपल्याला जीवन देण्यासाठी आले, His own kind of life. आणि त्याच्या स्वतःचं जीवन देण्यासाठी आले, And that life is available आणि तो जीवन उपलब्ध आहे to us आपल्यासाठी in His name. त्याच्या नावामध्ये. When you believe in this name, Jesus, जेव्हा तुम्ही येशू ह्या नावावर विश्वास करत आहे
You will receive the life of God. तुम्हाला देवाचे जीवन मिळेल. I know many want blessings, मला माहिती आहे अनेक लोकांना many आशीर्वाद want पाहिजे. healing. अनेक लोकांना आरोग्य पाहिजे. You must get the revelation. तुम्हाला प्रकटीकरण प्राप्त झाले पाहिजे. When you become a child of God, जेव्हा तुम्ही देवाचे लेकरू होता, you're a child of the Creator. तुम्ही निर्माणकर्त्याचे लेकरू आहात. All that is His आणि सर्व जे प्रभूचे आहे is yours. ती तुमची आहे. Apostle Paul understood आणि this. प्रेषित पौलाला ही गोष्टी समजली. That's why he said, म्हणून त्यांनी all सांगितले things are yours. सर्व गोष्टी तुमची आहे. Who is God? आणि देव कोण आहे? He is the Creator. तो निर्माण करता. This earth belongs to Him. आणि ही पृथ्वी देवाची आहे. Everything on this earth belongs to Him. आणि पृथ्वीवरच्या सर्व गोष्टी देवाची Doesn't the आहे. Bible say, आणि शास्त्र म्हणत नाही का the gold is mine, सोना माझी the आहे, silver is mine, चांदी माझी the आहे, cattle on thousand hills are mine. आणि हजारो डोंगरावर जी गुरेढोरे आहे ती माझी आहे. Who are you? तुम्ही कोण आहात? You are His child. तुम्ही त्याचे लेकरू आहात. You have His inheritance. तुमच्याकडे त्याचे वतन आहे. What is His is yours. आणि जो देवाची आहे ती तुमची आहे. Start believing this आणि ह्या गोष्टीवर विश्वास करायला and सुरू you'll करा. enjoy the blessings. आणि तुम्ही आशीर्वादाचा आनंद घेणार. Don't act like a servant. आणि दासासारखा वागू नका. Plead and beg and cry. आणि विनंती करू नका, भीक मागू नका आणि रडू नका. No. नाही. You're a son of God तुम्ही देवाचे पुत्र आहात. in the place of Jesus. आणि येशूच्या जागी तुम्ही That's what the आहात. Bible says. म्हणून शास्त्र म्हणत आहे As He is, जसं तो आहे so are you. तसंच तुम्ही आहे. You're like Jesus तुम्ही येशू सारखा आहात. because you have His life. कारण तुमच्यामध्ये You येशूचे have His जीवन, nature. त्याचा स्वभाव तुमच्यात आहे. Amen. आमेन. God sees you in Christ. आणि देव तुम्हाला ख्रिस्तामध्ये God पाहतो. put you in आणि Christ. देवाने तुम्हाला ख्रिस्तामध्ये ठेवले. 1 Corinthians 1:30 says that. 1 कोरिन्थिकरास 1:30 म्हणत Now आहे. God doesn't see you apart from Jesus. आता देव तुम्हाला येशूच्या शिवाय बघत नाही. That's why He cannot see any fault in you. म्हणून देव तुमच्यामध्ये कुठलाही चूक पाहत नाही, दोष पाहत नाही. That's why He calls you holy, म्हणून देव तुम्हाला पवित्र बोलतो, righteous, नीतिमान बोलतो, perfect. परिपूर्ण बोलतो. Why? का? He doesn't see your external deeds and say that. आणि देव तुमच्या बाहेरचे कृत्य पाहून बोलत नाही. He sees you in Christ. आणि देव तुम्हाला ख्रिस्तामध्ये पाहतो. You also see yourself in आणि Christ. तुम्ही देखील स्वतःला ख्रिस्तामध्येच पहा. Many people preach अनेक लोक प्रचार करतात and they see you outside Christ आणि ते तुम्हाला ख्रिस्ताच्या बाहेर and they see बघतात defects in you आणि ते तुमच्यामध्ये दोष पाहतात and they criticize you आणि ते तुमची टीका करतात because they don't have revelation. कारण त्यांच्याकडे प्रकाश नाही. They have information of the Bible त्यांच्याकडे शास्त्राची माहिती which आहे comes through a mental knowledge. जी मानसिक ज्ञानातून येतो Revelation comes from heaven. आणि प्रकटीकरण स्वर्गातून येतो. They criticize you. आणि ते तुमची निंदा करतात They call forth your sins आणि ते तुमचे पाप बोलून दाखवतात because they are seeing you outside Christ. कारण ते तुम्हाला ख्रिस्ताच्या बाहेर They also पाहतात. see themselves outside आणि Christ. ते देखील स्वतःला ख्रिस्ताच्या बाहेरच But बघत God असतात. sees you in Christ, पण देव तुम्हाला ख्रिस्तामध्ये पाहतो. the perfect one, आणि परिपूर्ण the व्यक्ती, righteous one, नीतिमान the व्यक्ती, holy one, पवित्र the व्यक्ती beloved of God. आणि देवाच्या प्रिय व्यक्ती. Why does God call you आणि beloved? देव तुम्हाला प्रिय लाडका का Do बोलतो? we deserve आम्ही लायक to आहे be का called beloved? प्रिय बोलण्यासाठी? He calls all the saints beloved. आणि देव सर्व संतांना प्रिय बोलतो. He doesn't say only those who are doing good works are beloved. आणि देव बोलत नाही जे सर्व चांगलं काम करत आहे ते फक्त माझे We प्रिय are आहे. not beloved based on your performance. आणि आपल्या कृती अनुसार आम्ही देवाचे प्रिय नाही. Why does God call you आणि beloved? देव तुम्हाला प्रिय का बोलतो? That name beloved was for Jesus. आणि तो जो प्रिय लाडका नाव येशूसाठी होता. At the river, आणि God नदीपाशी called Jesus my beloved आणि son. नदीपाशी देवाने येशूला माझा परमप्रिय पुत्र बोलला. My beloved is the one whom I am very well pleased. आणि माझा परम प्रिय पुत्र तो आहे ज्याच्यावर मी अति संतुष्ट आहे. A beloved is well pleasing to God. एक परम प्रिय व्यक्ती देवाला अति प्रसन्न Do you करणारा please व्यक्ती God आहे. always? तुम्ही नेहमी देवाला प्रसन्न So why should करता का? God call you beloved? मग देव तुम्हाला का प्रिय बोलतो? Why does God call you आणि beloved? देव तुम्हाला प्रिय का बोलतो? The only reason is एकच कारण आहे, you are in the beloved Son, our Lord Jesus Christ. तुम्ही त्याच्या प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे म्हणून. People may not call you beloved. लोक तुम्हाला प्रिय They बोलणार may call नाही. you a sinner. ते तुम्हाला पापी They point out बोलणार. your mistakes. ते तुमच्या चूक They तुम्हाला criticize दाखवणार. you. ते तुमची निंदा करणार. That's the way people see. आणि अशा प्रकारे लोक तुम्हाला Good पाहत people आहेत. are not God. आणि चांगले लोक देव नाही. Good, the people are not God. आणि चांगले आहे की लोक देव नाही. They'll criticize you, ते तुमची निंदा point करणार, out mistakes at you, तुमच्या चुका दाखवणार, दोष दाखवणार. but not God. पण देव नाही. He calls you beloved आणि देव तुम्हाला प्रिय बोलतो because you're well pleasing to Him. कारण तुम्ही देवाला अति प्रसन्न करणारे आहात.
What good work did we do? आणि कुठलं पुण्य काम आम्ही केले For God call you beloved. जेणेकरून ते आपल्याला प्रिय बोलले पाहिजे. The only reason एकच कारण God आहे calls you beloved ते तुम्हाला प्रिय is बोलतो because He put you in the beloved Son, our Lord Jesus. की ह्या कारणासाठी की त्यांनी तुम्हाला त्याच्या परमप्रिय पुत्र येशूमध्ये ठेवले आहे म्हणून. God doesn't see you any other way. आणि देव तुम्हाला इतर कुठल्याही प्रकारे बघत नाही. God is not angry at you. देव तुमच्यावर क्रोधित नाही. You're not under God's wrath, तुम्ही देवाच्या कोपाखाली नाही. not under God's punishment. देवाच्या शिक्षाखाली नाही. No, नाही. that's the way people preach. आणि अशा प्रकारे लोक They don't प्रचार know who करतात. God is. त्यांना माहिती नाही की देव कोण आहे. Good, they are not God. चांगलं की ते देव नाही. God is God and man is man. आणि देव आहे मनुष्य मनुष्य आहे. You know, I preached this message many years back. आणि अनेक वर्षांपूर्वी मी हा संदेश God has दिला. only two categories. देवाकडे दोनच गट आहे. One is the judgment, एक आहे न्याय one is grace. आणि दुसरा आहे कृपा. When we were under sin, जेव्हा आम्ही पापाखाली we were under होतो, God's judgment, आपण देवाच्या न्यायाखाली God's होतो, wrath. देवाच्या कोपाखाली But the होतो. moment you believed in पण ज्या Jesus, क्षणी आपण ईश्वर we विश्वास are केला, transferred from wrath, आपली रद बदली झाली कोपापासून from God's punishment, आणि देवाच्या शिक्षापासून from आपली God's बदली झाली. judgment, देवाच्या न्यायापासून आपली and put बदली us झाली under grace. आणि आपल्याला कृपाखाली ठेवण्यात Grace आले. means favor. आणि कृपा म्हणजे अनुग्रह. Favor means, grace means favor to the undeserving. आणि कृपा म्हणजे अनुग्रह त्या लोकांसाठी जे लायक नाही. We are in favor, आम्ही अनुग्रह खाली आहे. not because we deserve, आम्ही लायक आहे म्हणून but नाही, because Jesus deserves. पण येशू लायक आहे म्हणून. You hold on to Jesus. तुम्ही येशूला धरून राहा Because of Him, आणि त्याच्यामुळे God is pleased with you. देव तुमच्यावर प्रसन्न आहे. Amen. Amen. That's why I always appreciate Jesus. म्हणून मी नेहमी येशूची प्रशंसा I have करतो not no standing on my own. आणि माझ्या स्वतःहून माझे काय उभं राहणे नाही. Today I can come to this holy God, आज मी या पवित्र देवापुढे येऊ शकतो. perfect God, परिपूर्ण देवापुढे, righteous God, नीतिमान देवापुढे येऊ शकतो boldly धैर्याने, by grace. कृपेने. Grace is Jesus. आणि कृपा येशू आहे Because of Jesus, आणि येशू ख्रिस्तामुळे I can stand before God मी देवापुढे उभा राहू and शकतो talk to Him. आणि त्याच्याशी बोलू शकतो. This great God, I can talk to Him. आणि ह्या महान देवाशी मी बोलू This शकतो righteous and holy God, I can talk to आणि हा Him. नीतिमान व पवित्र देवाशी मी बोलू शकतो. Why? का? Because of Jesus. फक्त येशू ख्रिस्तामुळे. Amen. आमेन. What a blessing Jesus is. आणि किती महान आशीर्वाद That येशू doesn't आहे. mean God is bad and Jesus is good. No. याचा अर्थ असं नाही की देव वाईट आहे आणि येशू चांगला आहे. That is what many people preach and think. असंच अनेक लोक प्रचार करत आहे आणि विचार करत आहे. I will share that mystery to you one day, आणि एक दिवस मी हा रहस्य तुम्हाला सांगणार but आहे. not now because time is over आता नाही कारण वेळ पूर्ण झाली आहे and I'm doing my message this time. आणि मी आता But I'll संदेश share देत this आहे. mystery. पण मी हा रहस्य तुम्हाला There बोलणार are many आहे. revelations I will share with you. अनेक प्रकटीकरण मी तुम्हाला सांगणार आहे. So, this is Jesus' purpose, one mission. म्हणून हा येशूचा एक हेतू होता, एक ध्येय होता. He came तो आला that we dead people, की आम्ही जे मृत लोक आहेत, spiritually dead people, आत्मिक रीतीने मेलेले लोक, spiritually separated people आत्मिक रीतीने वेगळे लोक, will have life, त्यांना जीवन मिळेल, relationship, नातेसंबंध मिळेल, fellowship. सहभागिता मिळेल. Amen. आमेन. That's what the Bible says. म्हणून शास्त्र म्हणत Because आहे, of the life of Jesus in you, आणि येशू ख्रिस्ताचे जीवन जे तुमच्यामध्ये आहे or त्याच्यामुळे because of Jesus as life in you, किंवा येशू जो तुमच्यामध्ये जीवन आहे म्हणून you're fit for heaven. तुम्ही स्वर्गासाठी उचित आहात. Amen. Amen. God made you fit. देवाने तुम्हाला योग्य बनवले Let no one talk unfit for आणि you. कोणीही तुमच्यासाठी योग्य नाही असं बोलू नये. Who are they? आणि ते कोण आहे? Did they die for you? ते तुमच्यासाठी मरण Did पावले they का? suffer pain for you? ते तुमच्यासाठी वेदना सहन केले They का? did nothing. त्यांनी काय केले They ना? can only criticize you, ते फक्त तुमची टीका करू mock शकत you, आहे, तुमची थट्टा करू make शकत fun आहे, of you, तुमची मजा करू शकत आहे, but they have done nothing. पण ते काय केले नाही. You know, when the religious leaders caught the adulterous lady, ज्या धार्मिक पुढारीने ते व्यभिचारी स्त्रीला धरले what did the religious leaders do? आणि धार्मिक पुढारींनी काय केले? They thought they were very righteous, त्यांना वाटले ते खूपच नीतिमान आहे and they looked at this lady as a sinner. आणि त्यांनी ह्या स्त्रीकडे एक पापी म्हणून And they पाहिले were all carrying stones आणि ते सर्व आपल्या हातात दगड धरले to होते. kill her. तिच्या खून They want to करण्यासाठी stone her तिच्यावर दगडमार करायची इच्छा because they होती. thought they are very pure and holy. कारण त्यांना वाटले ते खूपच शुद्ध आहे, पवित्र They आहे wanted to criticize her. आणि त्यांना तिची टीका करायची इच्छा They brought होती, her निंदा to करायची. Jesus. आणि त्यांनी तिला येशूकडे आणले. What did Jesus say? येशूने काय सांगितले? The one who never sinned. आणि ज्यांनी कधीच पाप केला नाही
he'll be the first person to throw the stone at her. तो प्रथम व्यक्ती असेल तिच्यावर दगडमार करायला. We are all sinners by birth. आम्ही सर्व जन्मापासूनच पापी आहे. Amen. By Amen. birth. आणि जन्मानेच आम्ही पापी आहे. Forget doing. आणि करणे तर विसरूनच जा. That's a different thing. आणि ती तर वेगळी गोष्टी We are आहे. born in sin, आम्ही पापातच जन्म घेतलो आहे, and that's why we sin. म्हणून आम्ही पाप करतो. So the Lord said, म्हणून प्रभू one who बोलतो, has not sinned, आणि ज्यांनी पाप केला नाही let him throw the stone. त्यांनी प्रथम You दगड know, त्या those स्त्रीकडे who फेकले. criticize you, आणि जे लोक तुमची take out निंदा your करतात, faults and failures. तुमच्या चुका व दोष दाखवत आहे, Were they born holy? ते काय पवित्र जन्म घेतले होते का? Were they born righteous? आणि ते नीतिमान जन्म घेतले होते का? Were they be deserving? That's why God is taking them to heaven? आणि ते लायक आहे म्हणून देव त्यांना स्वर्गात घेऊन जात आहे? No. नाही, It is because of Jesus. फक्त येशू ख्रिस्तामुळे. Amen. आमेन. What did the Lord do? आणि प्रभूने काय केले? And when these religious leaders heard this, आणि जेव्हा धार्मिक पुढारीने ही गोष्टी the ऐकली one who never sinned, आणि ज्यांनी कधीच पाप केला नाही, throw the stone. त्यांनी प्रथम दगड फेकला They all पाहिजे. understood. त्या सर्व लोकांना त्यावेळेस समजले They are also sinners. ते देखील पापी आहे, Some way or the other, आणि काही ना काही प्रकारे they have also sinned. त्यांनी देखील पाप केले आहे. And how can a sinner throw stone at a sinner? आणि एक पापी कसं एक पापीकडे दगड फेकू शकतो? The person who never sinned आणि ज्या व्यक्तीने कधीच पाप केला नाही has the right to criticize. त्याच्याकडे अधिकार आहे तिच्या निंदा करायला. But the Bible says, पण शास्त्र म्हणत आहे all have sinned. सर्वांनी पाप केले He आहे. said they threw the stones. म्हणून सर्वांनी आपले दगड फेकून दिले. And who remained? आणि कोण राहिला? Jesus. फक्त येशू. He never sinned त्यांनी कधीच पाप केला नाही from birth. जन्मापासूनच. And he had the right आणि त्याच्याकडे तर पूर्ण अधिकार to throw होता. stone at her. आणि त्या स्त्रीकडे दगड फेकण्यासाठी. Did he throw a stone? पण येशूने दगड फेकला का? No. नाही. He forgave her. येशूने तिला क्षमा केली. The one who never sinned ज्यांनी कधीच पाप केला नाही did not criticize. आणि त्यांनीच निंदा केली नाही, But the one who was sinners पण जे पापी आहे are criticizing, ते टीका करतात finding fault. आणि ते दोष दाखवतात. You see on the Facebook, आणि तुम्ही फेसबुकवर बघा, they offend the men of God, आणि ते देवाच्या सेवकांना दुःख देतात, नाराज especially the करतात. rich men of God. आणि विशेष करून देवाचे जे श्रीमंत सेवक आहेत त्यांना They are jealous. ते जळफळतात. The more they talk like this, आणि जितकं अधिक ते असं बोलतात, they are closing their hearts ते आपलं हृदय बंद करतात for the blessing. आशीर्वादासाठी. When the blessing comes, जे आशीर्वाद येणार, it won't enter their life. आशीर्वाद त्यांच्या जीवनात प्रवेश करणार If नाही. you criticize rich people, जर तुम्ही धनवान लोकांची निंदा केली, you're closing the door of your heart. मग तुम्ही तुमच्या हृदयाचे दार बंद करत आहात. Because the time we are living in, कारण ज्या काळामध्ये आम्ही राहत आहे, the wealth of the sinner will come to the saints. पापी लोकांची धन जी आहे संतांकडे येणार आहे. So don't criticize. म्हणून निंदा करू नका. This is a new time we are living in. आणि ही नवीन काळ आहे ज्याच्यामध्ये आम्ही I आता gave राहतो. this message. आणि मी हा संदेश If दिला. you're in this time, जर तुम्ही ह्या वेळेमध्ये आहात, God has a plan and a purpose and destiny for you. देवाकडे एक हेतू आहे, योजना आहे आणि एक नियती आहे तुमच्यासाठी. Amen. Amen. So this is Jesus' purpose for coming. म्हणून हाच येशूचा हेतू आहे येण्यासाठी. He came that you may have life. येशू आले जेणेकरून तुम्हाला जीवन मिळेल. And that life आणि तो जो is जीवन not an आहे ordinary life. तो काय सर्वसाधारण जीवन नाही, With a natural human life, नैसर्गिक मानवी जीवन नाही. man does so many things. आणि मनुष्य एवढ्या गोष्टी करतो. What when you have God kind of life? म्हणजे काय होणार जेव्हा तुमच्याकडे देव प्रकारचं जीवन येईल? What you cannot do. मग तुम्ही काय करू शकत But नाही. you're not living with that consciousness. पण तुम्ही ह्या विवेकामध्ये राहतच नाही, Because जगतच many नाही. don't know. कारण अनेक लोकांना माहिती नाही. When you know, जेव्हा तुम्हाला you have माहिती faith to पडेल, live. मग तुमच्याकडे विश्वास आहे जगायला. Amen. आमेन. You have the supernatural life of God. तुमच्यामध्ये देवाचे अलौकिक जीवन आहे. Amen. आमेन. That life आणि तो जीवन which faced Satan, ज्यांनी शैतानाचा सामना केला, defeated him, त्याला पराभूत केला, which faced sin, जो पापाचा सामना defeated केला, it, पापाला पराभूत which केला, faced curse, ज्यांनी शापाचा सामना defeated केला आणि शापाला पराभूत केला, which faced death, जो मृत्यूचा and सामना rose केला up. आणि पुन्हा उठले. And that's the resurrection life आणि तो पुनरुत्थित जीवन that is in you. तुमच्यात आहे. You have the resurrected Jesus तुमच्याकडे पुनरुत्थित येशू आहे in you. तुमच्यामध्ये. Amen. आमेन.
आमेन. Since you don't know, तुम्हाला माहिती नाही म्हणून that's why God in the Bible is telling you, म्हणून देव शास्त्रामध्ये तुम्हाला सांगत आहे, because you will not know any other way. कारण इतर कुठल्याही प्रकारे तुम्हाला कळणार These are नाही. spiritual आणि realities. ही आत्मिक अस्तित्व आहे. Amen. Amen. Rejoice in that life. आणि त्या जीवनामध्ये आनंद That's what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे. He came to give us life, आणि येशू आले आपल्याला जीवन Fullness of देण्यासाठी, जीवनाची विपुलता the abundance of life, आणि जीवनाची विपुलता the देण्यासाठी joy of life. आणि जीवनाची आनंद देण्यासाठी आले. Amen. आमेन. You're blessed तुम्ही आशीर्वादित आहात, because you're going to heaven. कारण तुम्ही स्वर्गात जात You आहे. have a citizenship of heaven. तुमच्याकडे स्वर्गाचे नागरिकता That आहे. heaven life gave you heaven citizenship. आणि स्वर्गाच्या जीवनाने तुम्हाला स्वर्गाची नागरिकत्व दिले. Amen. आमेन. You have dual आणि citizenship. तुमच्याकडे दुहेरी नागरिकत्व For the आहे. natural body, for the natural life, आणि नैसर्गिक शरीरासाठी, नैसर्गिक जीवनासाठी you have this natural citizenship, तुम्हाला हे नैसर्गिक नागरिकता आहे, which is temporary. जी तात्पुरता आहे. But because you have a spiritual life, पण तुमच्याकडे आत्मिक the जीवन life आहे, of Jesus, येशूचं जीवन आहे, म्हणून you have an eternal तुमच्याकडे सार्वकालिक citizenship नागरिकत्व आहे of heaven. स्वर्गाची. If you don't have a citizenship of heaven, जर तुमच्याकडे स्वर्गाची नागरिकत्व नाही, you cannot go there. तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. And that citizenship आणि तो comes जो नागरिकत्व येतो if you have life. जर तुमच्याकडे जीवन आहे तर. Amen. आमेन. So tell your people, म्हणून तुमच्या tell लोकांना, everyone, सर्वांना सांगा. it's not because they're godly people, आणि ते दैवी लोक आहे म्हणून नाही, moral people, आणि नैतिक लोक आहे good म्हणून, people, चांगले लोक आहेत helping people, आणि लोकांची मदत good करत natured आहे people, आणि चांगल्या स्वभावाचे लोक आहे then they म्हणून go to heaven. की ते स्वर्गात जात आहे. With all this goodness, या सर्व it is चांगुलपणाने good. चांगली And चांगली you can गोष्ट have आहे. good relationship with people, आणि तुम्ही लोकांबरोबर चांगले नातेसंबंध ठेवू शकत But- आहे, it cannot influence God. पण ही गोष्टी देवाला प्रभावित करू शकत नाही. Amen. आमेन. You can influence people. तुम्ही लोकांना प्रभावित People करू may शकता, praise you. लोक तुमची स्तुती People करू may शकतात award you. आणि लोक तुम्हाला People प्रतिफल may देतील, lift you. लोक तुम्हाला उंच People करणार make banners for you. आणि लोक तुमच्यासाठी People बॅनर make तयार करणार erect a statue for आणि you. लोक तुमच्यासाठी पुतळा तयार करणार, But nothing from God. पण देवापासून तुम्हाला काय मिळणार नाही. This is the truth. आणि ही खरी गोष्टी आहे There are many things you need to know. आणि अनेक गोष्टी आपल्याला जाणून Okay, घेण्याची so, गरज आहे. so I'm not able to complete. I'll see if Holy Spirit leads me. I will speak tomorrow. आणि मी पाहतो जर पवित्र आत्माने मला चालवले तर मी उद्या हा संदेश चालू You ठेवणार can and do share this message आणि हा संदेश नक्कीच शेअर because these करा, are revelations कारण from हे God सर्व प्रकटीकरण आहे which will देवापासून, bless people. जो लोकांना आशीर्वाद So करणार. share with everyone. म्हणून प्रत्येक लोकांबरोबर हा संदेश You शेअर करा. are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात Say that. आणि असं बोला, I'm blessed. मी आशीर्वादित आहे. Whether people think you're blessed or not, आणि लोक विचार करत आहे की तुम्ही आशीर्वादित आहे किंवा whether people नाही, think you're beloved or not, आणि लोक विचार करत आहे तुम्ही प्रिय आहे किंवा maybe नाही, you don't look good, आणि कदाचित तुम्ही चांगलं दिसत नसेल, maybe you're not rich, कदाचित तुम्ही श्रीमंत नसेल, you don't have to worry. तुम्हाला चिंता करायची गरज नाही. God says you are the best. आणि देव बोलतो तुम्ही सर्वात उत्तम आहात, You are the best. तुम्ही सर्वात उत्तम आहे. Amen. Amen. You are my beloved. तुम्ही माझे प्रिय आहात. So don't care whether people call you beloved or not. म्हणून काळजी करू नका लोक तुम्हाला प्रिय बोलत आहे किंवा नाही. God the creator calls you beloved. देव जो निर्माण करताय तोच तुम्हाला प्रिय बोलतो. Man may tell lies. मनुष्य खोटा बोलू शकतो, God is not a man to tell देव lies. काय मनुष्य नाही खोटं बोलायला. Amen. So be Amen. blessed and be happy. म्हणून आशीर्वादित व्हा, आनंदित व्हा. Okay, so if you are blessed in this by this message, जर तुम्ही ह्या संदेशाद्वारे आशीर्वादित झाले God आहात leads you, you can give to our ministry. आणि जर देव तुम्हाला चालवतं तर तुम्ही आमच्या सेविकासाठी So देऊ we'll शकत be आहे, able to share more messages. जेणेकरून आम्ही अधिक संदेश तुमच्या बरोबर शेअर करू शकतो. Okay, as the Lord leads, you can give. जसं प्रभू तुम्हाला चालवतं तसं तुम्ही देऊ And शकता. remember one thing: आणि गोष्टी लक्षात these are ठेवा, the days of greater glory. आणि हे महान गौरवाचे दिवस आहेत. God is watching everyone. देव प्रत्येक लोकांना बघत आहे. All those who have been giving faithfully, जे लोक विश्वासूपणाने देत होते, where you have been fed, जिथे तुम्हाला भरवले गेले होते, you have developed a giving heart. आणि तुम्ही एक देणारा हृदय तयार केला आहे. When you give, you are developing a giving heart, जेव्हा तुम्ही देत आहे तेव्हा तुम्ही देणारा हृदय तयार करत आहात, which is like the heart of our जो Father. आपल्या पिताच्या हृदयासारखा आहे. And during this
this time, आणि ह्या वेळेमध्ये the wealth of the sinner is going to come. पापी लोकांचे धन येणार आहे It's going to come to that giving heart. आणि पापी लोकांचे धन देणारा हृदयांकडे येणार आहे This is true. आणि ही खरी गोष्टी The आहे wealth of the sinner is not coming when we go to heaven. आणि पापी लोकांचे धन तेव्हा येणार नाही जेव्हा आम्ही स्वर्गात In जाणार heaven, you don't need money. आणि स्वर्गामध्ये तुम्हाला पैशाची Everything गरज is नाही free. प्रत्येक गोष्टी मोफत If the आहे Bible says the wealth of the sinner is coming to the saint, it is now. आणि जर शास्त्र म्हणत आहे की पापी लोकांचे धन संत लोकांकडे येत आहे तर ती आता आहे We are living in that time. आम्ही त्या आताच्या वेळेमध्ये This is जगत not आहे Satan's आणि time. ही शैतानाची वेळ नाही This is God's time. ही देवाची वेळ आहे Amen. Amen. So live blessed. म्हणून आशीर्वादित Now let me जगा. pray for you. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो Okay, now you can write whatever is your problem. आणि जी काही तुमची त्रास आहे समस्या आहे तुम्ही लिहू Yeah, शकत we have आहात power in Jesus' name. आपल्याकडे येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे Yeah. If there's anything you want me to pray for, जर तुमची इच्छा आहे की पास्टराने तुमच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे कुठल्याही गोष्टीसाठी कुठल्याही आजारासाठी तुम्ही कमेंट बॉक्सवर आपलं विनंती you लिहू know, शकत many आहे call me, but I don't take phone calls. अनेक लोक मला फोनवर कॉल करत आहे पण मी फोन कॉल घेत नाही Yeah, I pray online. मी ऑनलाईनवरच प्रार्थना करतो Otherwise, I will not have time. नाहीतर माझ्याकडे तर वेळ राहणार Because नाही many call me for prayer. कारण अनेक लोक मला प्रार्थनेसाठी फोन करत आहे So let me pray for you now. म्हणून मी आता तुमच्यासाठी प्रार्थना करतो Father, I want to thank you for each and every one here. पिता एकूण एक व्यक्तीसाठी धन्यवाद देतो Those who have heard the word of life, आणि ज्या लोकांनी जीवनाचे वचन ऐकले आहे they have received life. त्यांना जीवन मिळाले आहे And we live by that life. आणि त्या जीवनाने आम्ही जीवन जगतो They are all God's children. आणि आम्ही सर्व देवाचे लेकरे आहेत Satan has no right over us. शैतानाला आमच्यावर काय अधिकार नाही In the name of Jesus, येशूच्या नावामध्ये every demonic power प्रत्येक शैतानी सामर्थ्य that's influencing you, जो तुम्हाला प्रभावित करत आहे speaking negative in your आणि mind, तुमच्या मनामध्ये नकारात्मक putting बोलत आहे fear, भीती घालत आहे aggravation, आणि frustration, हताशपणा घालत आहे oppression, आणि छल घालत आहे depression, निराशा घालत आहे sadness, उदासीपणा घालत I आहे rebuke in Jesus' name. आणि तुला धमकावतो येशूच्या Be नावात gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात Be blessed in your mind. तुमच्या मनामध्ये The Bible आशीर्वादित says you हो. have a sound mind, आणि शास्त्र म्हणत आहे तुमच्याकडे एक संयम मन healthy आहे mind, आणि आरोग्यदायी a मन आहे blessed mind. आशीर्वादित मन Yeah, आहे believe that. आणि ह्या गोष्टीवर विश्वास करा Yes. Yeah. What is the problem? If she's having stomach, don't worry. She'll be healed. आणि चिंता करू नका ती बरी होणार Those who have problems, आणि ज्यांना समस्या once a आहे, church begins, एकदा आमची मंडळी सुरू you झाली can bring them. तुम्ही त्यांना आणू So शकत that I'll आहे lay my hand and pray, जेणेकरून मी माझा हात ठेवून त्यांच्यासाठी प्रार्थना and करणार they'll be healed. आणि ते आरोग्यदायी Father, I होणार. rebuke any stomach problem. आणि कुठल्याही पोटाची समस्याला Be धमकावतो gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात Any kind of stomach आणि problems, कुठल्याही पोटाची समस्या I rebuke that in Jesus' name. त्याला धमकावतो येशूच्या Any नावात fear, कुठलाही fear भीती, of death, मृत्यूच्या भय fear of sickness and disease, आजार व रोगाची भय fear of this virus, आणि ह्या विषाणूच्या भय be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात If you're not getting good sleep, जर तुम्हाला चांगलं झोप येत if you're नाही getting tormenting dreams, जर तुम्हाला पीडामय स्वप्न I येत आहे rebuke it in Jesus' name. त्याला धमकावतो येशूच्या नावात Be free. मोकळे Be हो healed in Jesus' name. बरे हो येशूच्या Now नावात I declare आता मी घोषणा करतो no sickness, कुठलाही आजार no virus, कुठलाही no विषाणू plague कुठलाही महामारी shall come near your house. तुमच्या घराजवळ येणार नाही In Jesus' name. येशूच्या I नावात dedicate your home मी तुमच्या घराला and your समर्पित family करतो आणि तुमच्या कुटुंबाला unto समर्पित God. करतो देवाकडे in Jesus' name. येशूच्या नावात Any demons hiding in your house, आणि कुठल्याही दुरात्मे जर तुमच्या घरात लपून बसले if आहेत they have found any loopholes, जर त्यांना काही छिद्र दिसले आहे I rebuke those demons. त्या दुरात्म्यांना धमकावतो Get out of their homes त्यांच्या घरातून निघ in बाहेर Jesus' name. येशूच्या I नावात sanctify their homes मी त्यांच्या घराला शुद्ध in करतो Jesus' name. येशूच्या नावात You are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात Amen. आमेन You are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात Okay. Okay. God bless you. आणि Yes. देव तुम्हाला आशीर्वादित करो And thank you for your wonderful comments. आणि तुमच्या सर्व सुंदर टिप्पण्यांसाठी धन्यवाद Thank you, each and every one of you. आणि एकूण एक व्यक्तीसाठी मी धन्यवाद You are the देतो beloved of God. तुम्ही देवाचे प्रिय आहात Let us all work together चला आपण सर्व एकत्र मिळून काम करूया for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी We are living in a blessed time. आम्ही एक आशीर्वादित वेळेमध्ये जगत आहोत Amen. Lastly, Holy Spirit told me, which I announced in the church. आणि पवित्र आत्म्याने मला सांगितले जी मी चर्च मध्ये घोषणा Once करणार the आहे church begins, एकदा मंडळी सुरू see झाली that you are faithful. बघा की तुम्ही विश्वास Because वाहा. Holy Spirit told me, कारण पवित्र आत्म्याने मला सांगितले ask them, त्यांना विचारा those who have left the church जे मंडळी सोडून for गेले any आहेत, reason, कुठल्याही maybe कारणासाठी they thought for a new ministry, आणि कदाचित त्यांनी नवीन सेवा सुरू करण्यासाठी विचार Whatever केला it is. असेल काही असू द्या
they must check their life. त्यांनी आपल्या जीवनाला तपासले After पाहिजे. leaving the ministry of the church, आणि मंडली किंवा सेविका सोडल्यानंतर have they become better spiritually? ते आत्मिक रीतीने उत्तम झाले आहे का? Are they growing ते spiritually? आत्मिक रीतीने वाढत आहे का? Is their Bible reading increased? त्यांचे वचन वाचणे वाढले Prayer आहे का? increased? प्रार्थना वाढली आहे का? Their spiritual life is growing. आणि त्यांच्या आत्मिक जीवनाची वाढ होत आहे. By the fruits, आणि फळाने they can be seen ते आपण that they're ते becoming mature. आपण बघू शकत आहे की ते प्रौढ होत आहे किंवा नाही. If yes, जर होय then it's better. मग उत्तम But आहे. also check पण हे गोष्टी whether देखील it's करा. short term or long term. आणि हे अल्प कालासाठी आहे किंवा दीर्घ Because कालासाठी ही what God गोष्ट आहे. sees is consistency. कारण देव जो पाहत आहे निरंतरपणा पाहत If आहे. you stop the church जर तुम्ही मंडलीला येण्याचे बंद and you केले become weak, आणि जर तुम्ही अशक्त झाले आहे, you're not growing, तुम्ही वाढत नाही, then you have done a mistake by मग leaving. तुम्ही मंडलीला सोडून एक चूक केला आहे. Amen. आमीन. That's what Holy Spirit told me to ask you. आणि असंच पवित्र आत्माने मला तुम्हाला विचारायला सांगितले आहे. सर्व Everyone. किंवा प्रत्येक लोक. That's the way we check our life. आणि अशा प्रकारे आपण आपल्या जीवनाची तपासणी करतो. If you're not growing, जर तुम्ही वाढत then नाही, we made a mistake. मग आम्ही एक चूक केला. We need to go back. आपण परत मंडलीत Because in आलो the church पाहिजे. you have support, आणि मंडलीमध्ये तुम्हाला आधार आहे, fellowship, सहभागिता आहे there's prayer backing, आणि प्रार्थनाचा there's पाठिंबा आहे. encouragement. तुम्हाला प्रोत्साहन आहे You see a believer and you're encouraged. आणि तुम्ही एक विश्वासूला बघून प्रोत्साहित It's a होता family. आणि ते कुटुंब आहे. Amen. आमेन. Thank you so much for आणि watching and hearing. व्हिडिओ पाहण्यासाठी And आणि ऐकण्यासाठी Do खूप खूप धन्यवाद. share this message. आणि हा संदेश तुम्ही नक्की शेअर करा. Amen. आमेन. We love you आम्ही तुमच्यावर प्रीती करतो and God bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करू.